नमस्कार. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुहास. मित्रांनो, आपण आज निघालोय मुंबईला. रात्री जाणार आहोत थायलंड पटाया, तिथून पुढे जाणार आहोत काही दिवस व्हिएतनामला. सो ही जर्नी सुरू होते आज. व्लॉग बरेच दिवसानंतर येतोय. चला जाऊया. इराणी कॅफे पाठीमागे आहे. मस्तपैकी ताव मारूया बुर्जीवर. चला तर ताव मारूया बुर्जीवर. बुर्जी, त्याचबरोबर मस्त ब्रेड, नेहमीच आहे आपलं हे. सो ताव मारूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. सो बाहेर पडलो आता ब्रेकफास्ट करून. आता जाऊया, गाडीमध्ये बसूया. मुंबईमध्ये ताज विमानतळामध्ये एक मीटिंग आहे, ती अटेंड करूया. तिथून हेड ऑफिस सॅटर्डे क्लबचं तिथे, आणि रात्री एअरपोर्टला. रात्री पहाटे 4ची फ्लाईट आहे, त्यामुळं टाईमपास करावा लागला. 1 मुंबई एअरपोर्टला पोचलेलो आहे. 1:30 वाजलेला आहे. तर जाऊया आतमध्ये, करूया चेक इन. भली मोठी रांग आहे बोर्डिंग पास घ्यायला. सो रांगेत उभं राहिलो आहे आणि भल्या मोठ्या रांगेतून माझा नंबर येण्याची वाट पाहतो. सो चला पाहूया वाट. इमिग्रेशन झालेलं आहे, पार पडलं आहे. नवीन पासपोर्टवर पहिला ठप्पा बसलेला आहे, तो पण बँकॉकचाच. तर जरा जाऊया गेटपाशी आणि उडूया बँकॉकसाठी. झिरो कोक पितोय, भूक लागली आहे. सो चला जाऊया. आता बोर्डिंग सुरू होईल, करूया फ्लाईट बोर्ड. चला जाऊया, फ्लाईट बोर्ड करूया विथ न्यू पासपोर्ट. बोर्डिंग जे
फ्लाईट बँकॉकमध्ये लँड झालेलं आहे. तर आता जाऊया पटकन आणि करूया चेक इन, इमिग्रेशन क्लिअर आणि भेटूया. नाही मित्र आहे कोणतरी. इमिग्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता बॅगेज क्लेमला आलेलं आहे आणि बरेच कोणी येत आहे. 3-4 लोक आहेत, 4-5 लोक सगळे मिळून बस बघून निघूया पटायाकडे. झोप व्यवस्थित झाली. एकदा बसलो आणि एकदम दारावर झोपून गेलो. तर बसमध्ये पण झोप घेऊया आणि निघूया पटायाकडे. सो बसमध्ये बसलेलो आहे. जास्त काही मी तुम्हाला पटायामध्ये दाखवणार नाही, कारण पटायातले भरपूर व्हिडिओ आहेत. मला तर खरं पुढे दाखवायचं आहे. पटायातून बँकॉकमधून पुढे व्हिएतनामला गेल्यानंतर तुम्हाला थोडासा ब्लॉग दाखवायचा आहे. सो चला जाऊया पटायाला आणि करूया रूम चेक इन. सो मस्तपैकी रूमवर आलो आहे. झिंगमध्ये खूप थकलो होतो, झोप लागली, थोडंसं काय खाल्लं. आज दिवस प्रवासात गेला त्यामुळे दाढीसुद्धा केलेली नाही आहे. ही झिंगची रूम तुम्हाला दाखवतो. जास्त काय असे डीप व्लॉग करणार आहेत, कारण पटायाचे खूप व्लॉग आहेत. कदाचित पुढे जाणार आहे मी दुसऱ्या एका देशात, तिथले व्लॉग थोडेसे डिटेलमध्ये करावे अशी इच्छा आहे. सो लेट्स कंटिन्यू पटाया. पण प्रॉपर्टीचे ब्लॉग्स डिटेलमध्ये करीन असं दिसतंय, कारण त्याच्यामुळे पटाया अजून लोकांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल. सो एन्जॉय पटाया विथ मी, युअर सुहास फडणीस.